नमस्कार. संजना's घरगुती स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावभाजी, ही कुकर मध्ये. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हिरवे मटार, ताजी कोथिंबीर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो, उकडलेले बटाटे, बटर, चीज, आलं लसूण पेस्ट, लिंबू, कलरसाठी बीट, मीठ, तेल, हळद, जिरे आणि लाल तिखट. तर कुकर मधील पावभाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे. तापल्यावर त्यात मी तेल ऍड करते. त्यानंतर बटर ऍड करूया. कधीही बटर टाकण्याआधी तेल घालावं, जेणेकरून बटर करपत नाही. आता एक छोटी वाटी आले लसूण पेस्ट ऍड केलंय. त्यानंतर बीटरूट व गाजर परतवून घेते. बीटरूट व गाजर लवकर घालते, म्हणजे ते लवकर शिजेल. लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मी आता सर्व परतवून घेत आहे. आता त्यामध्ये मटार, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा, चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान एकजीव करूया. त्यानंतर 2 वाटी पाणी ऍड करूया आणि कुकर लावून घेऊया. आपल्याला साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला भाज्या छान शिजतील व मऊ होतील. भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्या आहेत. आता आपण त्यांना चांगल्या मॅश करून घेऊया. अशा प्रकारे मी भाजीला चांगलं मॅश करून घेतलंय. बघा कसं भाजीला चांगलं टेक्स्चर आलंय. आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे. आपण भाजीवरून मस्त बटरची फोडणी तयार करूया. बटरच्या फोडणीमुळे भाजी अगदी चविष्ट बनते. भाजीला जास्त स्वाद येतो. तर आपण एका कढईमध्ये बटर ऍड करूया. बटर थोडं मेल्ट झाल्यावर त्यात थोडेसे तेल ऍड करूया आणि मी आता होममेड पावभाजी मसाला घालते. तुम्हाला जर या होममेड पावभाजी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. पुढील व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. अशा प्रकारे आपली बटरची फोडणी सुंदर तयार झाली आहे. ती मी आता पावभाजीमध्ये ऍड करते. जर तुम्हाला तर्रीदार हवी असेल तर तुम्ही तेल व बटरचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण आपलं पावभाजीचं मेन हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे पाव छान भाजून घेऊया. इथे मी तुपात पाव भाजते. तुम्ही बटरमध्ये सुद्धा पाव भाजू शकता. बघा किती सुंदर दिसते ना पावभाजी. कलर बघा किती सुंदर आला आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. आता मी सर्व करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे. मी वरून कोथिंबीर व चीज ऍड करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला व्हिडिओ हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.